नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सहाय्यक प्राध्यापिका स्वाती काळे तुमचं एशियन महाविद्यालयाचे आर्ट कॉमर्स आणि सायन्स ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स आणि सायन्समध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि आज आपण आहोत ते आपलं चॅप्टर नंबर 10 म्हणजे तुमचं जे काही चॅप्टर नंबर 10 आहे ज्याचं नाव होतं इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. तुमच्या चॅप्टरचं नाव काय होतं? इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. या चॅप्टरच्या शेवटच्या टप्प्याला आज आपण आहोत. त्या चॅप्टरमधला शेवटचा टप्पा म्हणजे आपली काय आहे? समरी. शेवटच्या टप्प्यात आज आपण काय बघणार आहोत? त्या संपूर्ण चॅप्टरची समरी आज आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्या चॅप्टरमध्ये बघितल्या, कुठल्या कुठल्या गोष्टीच्या चॅप्टरमध्ये आपण कव्हर केल्या. ओके. आणि ती समरी बघितल्यानंतर आपण त्या चॅप्टरची थोडीफार एक्सरसाइज बघणार आहोत. एक्सरसाइज मी पूर्ण घेणार नाही आहे, थोडीफार एक्सरसाइज घेणार आहोत आपण, कारण एक्सरसाइज मी प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडी थोडी घेतच आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली आत्तापर्यंत आयडिया आलेलीच असेल की एक्सरसाइज कशी सॉल्व करायची. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे नाहीत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन हे तुम्हाला फक्त आणि फक्त बघायचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहे, कारण त्याचे ॲन्सर्स ऑलरेडी तुमच्या लेसनच्या मागे आहे. त्या लेसनच्या मागचे ते प्रश्न बघायचे, ॲन्सर्स बघायची पण गरज नाही. तुम्ही जर माझे व्हिडिओ व्यवस्थित बघत असाल ना, तर ऑटोमॅटिकली तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. आत्ताच आपण थोडे 4-5 प्रश्न तरी इथे सॉल्व करून बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की खरंच खूप प्रश्न सॉल्व करायला सोपे असतात जर आपण लेसन व्यवस्थित समजून घेतला तर. ठीक आहे. सो बघा आता सगळ्यात पहिले आपण समरी बघूया. काय म्हणते आपली समरी? तर समरीमध्ये काय असतं की आपण लेसनमध्ये काय काय शिकलो आत्तापर्यंतच्या, तेच आपल्या समरीमध्ये असतं. काय काय शिकलो आपण लेसनमध्ये? द ओनर ऑफ द कंपनी, व्हाईस वर्सा शेअर होल्डर्स. कंपनीचे ओनर्स, कंपनीचे मेंबर्स, तेच कोण असतात? कंपनीचे शेअर होल्डर्स. एक्सेप्ट रिटर्न ऑन द देअर इंटरेस्ट ऑन द प्रॉफिट फ्रॉम द कंपनी. ओके. त्यांना काय असतं? कंपनीच्या प्रॉफिटमध्ये इंटरेस्ट काय? त्यांना कंपनीच्या प्रॉफिटमध्ये एक्सपेक्टेशन्स असतात. बरोबर आहे ना? त्यांनी कंपनीसाठी इन्व्हेस्टमेंट केलं आहे, त्यांनी कंपनीसाठी कॅपिटल आणलं आहे, त्यांनी कंपनीसाठी मेहनत घेतली आहे, त्यांनी कंपनीला पैसा दिला आहे, तर त्यांना ऑब्व्हियसली त्या कंपनीपासून प्रॉफिट मिळण्याचे एक्सपेक्टेशन्स असणारच. बरोबर. तर हे कंपनीचे ओनर्स म्हणा किंवा कंपनीचे शेअर होल्डर्स एक्सपेक्ट द रिटर्न ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांना एक्सपेक्टेशन्स असतात की मी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर मला रिटर्न्स मिळावेत अशी त्यांची अपेक्षा असते. पण त्यांना ती अपेक्षा त्यांची पूर्ण होतेच असं नाही. त्यांना कधीतरी चांगले इंटरेस्ट मिळतातही आणि कधी मिळत पण नाही. ठीक आहे. तर ती त्यांची अपेक्षा असते. डिव्हिडंड इज द शेअर ऑफ प्रॉफिट पेड टू. डिव्हिडंड काय आहे? हा प्रॉफिटचा शेअर्स आहे, प्रॉफिटचा भाग आहे, जो कोणाकोणाला पेड केला जातो. पहिले प्रिफरन्स शेअर होल्डर्सला दिला जातो, मग इक्विटी शेअर होल्डर्सला दिला जातो. पहिले प्रिफरन्स शेअर होल्डर्स, इक्विटी शेअर होल्डर्स, डिबेंचर्स होल्डर या सगळ्यांना दिला जातो. पण डिबेंचर होल्डरला डिव्हिडंड दिला जात नाही बरं का, त्यांना इंटरेस्ट दिला जातो. पण कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सगळ्यात पहिला अधिकार या लोकांचा असतो. तर डिव्हिडंड सगळ्यात पहिले कोणाला दिला जातो? प्रिफरन्स शेअर होल्डर्स आणि इक्विटी शेअर होल्डर्सला. ओके. आता डिव्हिडंड कॅन बी इंटर्म अँड फायनल. डिव्हिडंड हा 2 प्रकारचा असू शकतो. फायनल डिव्हिडंड असू शकतो आणि इंटर्म डिव्हिडंड असू शकतो. आत्तापर्यंत पूर्ण लेसनमध्ये आपण बघितलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल इंटर्म डिव्हिडंड काय असतो आणि फायनल डिव्हिडंड काय असतो. या दोघांमधला डिफरन्स बिटवीनसुद्धा आपण या लेसनमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. कंपनी हॅज फॉलो द लिगल प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू सोर्सेस ऑफ डिव्हिडंड, डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड आणि पेमेंट ऑफ डिव्हिडंड. या चॅप्टरमध्ये आपण 3 महत्त्वाचे प्रोव्हिजन्स बघितले, लिगल प्रोव्हिजन्स आपण बघितलेत.
काही महत्त्वाचे डिक्लेरेशन आपण बघितलेत, महत्त्वाचे काही लिगल प्रोव्हिजन्स बघितले. तर लिगल प्रोव्हिजन्स कोणाकोणासाठी या लेसनमध्ये आलेले आहे. डिव्हिडंड जर तुम्हाला द्यायचा आहे तर लिगल प्रोव्हिजन्स कोणासाठी आहे. सोर्स ऑफ डिव्हिडंड, कुठून आलेला आहे तुमचा डिव्हिडंड, कुठून आलेला आहे, सोर्स ऑफ डिव्हिडंड. डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड, डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड म्हणजे काय, कोणाला डिक्लेअर झाला आहे, कधी डिक्लेअर झालेला आहे, होम टू, हाऊ टू आणि व्हेन टू डिक्लेअर्ड. ओके. द पेमेंट ऑफ डिव्हिडंड, आणि डिव्हिडंडचं पेमेंट कधी करायचं आणि कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला सेपरेट एक अकाउंट शेड्यूल बँकेमध्ये, कंपनीच्या शेड्यूल बँकेमध्ये सेपरेट अकाउंट ओपन करावं लागतं आणि 7 दिवसाच्या आत ते अकाउंट ओपन करणं अपेक्षित असतं. इंटर्ममध्ये 5 दिवसाच्या आत अपेक्षित असतं आणि 30 दिवसाच्या आत डिक्लेअर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तो डिव्हिडंड तुमच्या शेअरहोल्डर्सपर्यंत पोहोचवला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंपनी हॅज टू लिगल प्रोव्हिजन झाले. इंटर्म डिव्हिडंड इज द पार्ट ऑफ फायनल डिव्हिडंड. इंटर्म डिव्हिडंड काय आहे, हा फायनल डिव्हिडंडचा पार्ट आहे. फायनल डिव्हिडंड हा पूर्ण वर्षभराचा एकत्र दिला जातो फायनली. बट इंटर्म डिव्हिडंड म्हणजे काय की 6 महिन्यात अर्धा दिला जातो, 6 महिन्यात, आणि अर्धा दिला जातो पुढच्या फायनल मीटिंगमध्ये. तर तो अर्धा अर्धा पार्टली दिला जातो. पहिला अर्धा, आता बघा आपण जेव्हा 9वीपर्यंत शाळेमध्ये बघितलं आहे, 10वीला सुद्धा इव्हन तसंच असतं. अर्धा पोर्शन जो आहे तो इंटर्म एक्झाममध्ये संपून जातो आणि राहिलेला पुस्तकातला अर्धा जो पोर्शन आहे तो पोर्शन तुम्हाला फायनल एक्झामसाठी असतो. ठीक आहे. तसंच इथं अर्धा जो काही प्रॉफिट झालेला आहे तो पहिल्या 6 महिन्यामध्ये दिला जातो आणि पुढचा जो काही प्रॉफिट आहे तो तुमच्या फायनलमध्ये दिला जातो. Final dividend is paid an actual profit arrived at after close of book of accounts at the end of financial year. फायनान्शियल इयर्सच्या शेवटी जेव्हा तुमचं अकाउंटिंग बुक क्लोज केलं जातं आणि क्लोज झाल्यानंतर जो ॲक्च्युअल प्रॉफिट उरलेला असतो त्या ॲक्च्युअल प्रॉफिट जो आहे त्यामध्ये डिव्हिडंड दिला जातो. कुठला डिव्हिडंड त्यामध्ये दिला जातो, फायनल डिव्हिडंड. जो तुमचा फायनल डिव्हिडंड आहे तो फायनल डिव्हिडंड तुम्हाला शेवटी सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्यानंतर, कंपनीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला हा फायनल डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो किंवा दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे फायनल डिव्हिडंड इज पेड ऑन ॲक्च्युअल. द बोर्ड ऑफ डायरेक्टर डिसाईड द क्वांटम ऑफ डिव्हिडंड. बोर्ड ऑफ डायरेक्टर काय डिसाईड करतं, तुमचा क्वांटम डिव्हिडंड. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो डिव्हिडंड आहे, जो इंटर्म डिव्हिडंड असू द्या किंवा शेवटचा डिव्हिडंड फायनल डिव्हिडंड असू द्या, तो बोर्ड ऑफ डायरेक्टरच डिसाईड करत असतात. अनपेड डिव्हिडंड आणि अनक्लेम डिव्हिडंड म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं आहे. अनपेड म्हणजे काय की ज्यांना पेड झाला नसेल ते अनपेड डिव्हिडंड. बट जर पेड झाला नाही म्हणून एखाद्या शेअरहोल्डर्सनी जर तसा कंपनीवर क्लेम केला असेल तर ते अनक्लेम डिव्हिडंड. द डिव्हिडंड अरायझेस ड्यू टू आयदर कंपनी इज अनेबल टू पे. कंपनी अनेबल असेल, कंपनीने जर ते शेअरहोल्डर्सला पेड केला नाही तर त्याला काय म्हणतात, अनपेड डिव्हिडंड. ऑर शेअरहोल्डर्स इज अनेबल टू क्लेम इन इट विदिन 30 days. आणि शेअरहोल्डर्सनी जर 30 दिवसाच्या मध्ये त्या दिलेल्या 30 दिवसामध्ये जर कुठलाही क्लेम केला नाही तर ते अनक्लेम डिव्हिडंड. क्लेम केला तर क्लेम डिव्हिडंड, पण जर त्यांनी पण क्लेम केला नाही, त्यांना पेड केलं नाही म्हणून त्यांनी क्लेम पण केला नाही त्या 30 दिवसामध्ये, तर ते अनक्लेम डिव्हिडंड. ओके. इंटरेस्ट इज ॲन ऑब्लिगेशन पेड बाय द कंपनी. इंटरेस्ट काय आहे, हे कंपनी एक ऑब्लिगेशन देत असते त्यांच्या लेंडर्स आणि बॉरोवर्सकडून. ओके. सर इंटरेस्ट कोणाकोणाला दिला जातो, डिबेंचर होल्डर्सला दिला जातो, डिपॉझिट होल्डर्सला दिला जातो आणि लोन ज्यांनी लोन घेतलेला आहे किंवा ज्यांच्याकडून आपण लोन घेतलेलं आहे त्यांना दिला जातो. ठीक आहे.
तर ही काय होती तुमची समरी. हे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या चॅप्टर नंबर 10मध्ये कवर केलेले आहे, राईट. सो ही तुमची समरी होती या लेसनची. मे बी तुम्हाला लेसन चांगला समजला असेल. लेसनमध्ये ज्या काही गोष्टी आपण बघितल्या आहे, महत्त्वाचा प्रश्न लेसन होता. शॉर्ट नोट येऊ शकतात. शॉर्ट नोट कशावर येऊ शकतात, तर तुमच्या डिव्हिडंटवर शॉर्ट नोट येऊ शकते, फायनल डिव्हिडंटवर शॉर्ट नोट येऊ शकते, इंटर्म डिव्हिडंटवर शॉर्ट नोट येऊ शकते, इंटरेस्टवर तुमच्या शॉर्ट नोट येऊ शकते. त्या व्यतिरिक्त इंटर्म डिव्हिडंट किंवा फायनल डिव्हिडंटवर तुम्हाला डिफरन्स बिटवीन फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. डिफरन्स बिटवीन द इंटर्म डिव्हिडंट अँड फायनल डिव्हिडंट. आणि त्याचबरोबर तुम्हाला इंटरेस्ट किंवा डिव्हिडंट या दोघांमधला पण फरक स्पष्ट करायला येऊ शकतो. जर तुम्हाला शॉर्ट नोट आल्या तर 4 मार्क शॉर्ट नोटला असतात आणि त्या 4 मार्कासाठी निदान तरी 2 ते 2.5 पेज तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर होणं अपेक्षित असतं. म्हणजे आता काय, तर जर तुम्हाला इंटर्म डिव्हिडंट विचारलं असेल तर तुम्हाला डिव्हिडंटबद्दल पण लिहिणं अपेक्षित असतं. पहिले तुम्ही थोडंफार डिव्हिडंटबद्दलची इन्फॉर्मेशन द्या आणि नंतर इंटर्म डिव्हिडंटबद्दल द्या. ठीक आहे. इंटरेस्टवर डिव्हिडंट येत असेल तर मिनिंग ऑफ इंटरेस्ट, एखादी डेफिनेशन द्या इंटरेस्टची आणि फीचर्स ऑफ इंटरेस्ट, ते अपेक्षित आहे लिहिणं. आणि जर तुम्हाला डिफरन्स बिटवीन आले असतील, कुठलाही येऊ द्या डिफरन्स बिटवीन, 4 मार्कासाठी तो कंपल्सरी प्रश्न येतो. डिफरन्स बिटवीन हा प्रश्न फक्त 4 मार्कासाठी आलेला असतो. त्यापेक्षा जास्त मार्कासाठी येत नाही आणि त्यापेक्षा कमी मार्कासाठी पण येत नाही. ठीक आहे. तर तो 4 मार्कासाठी आलेला प्रश्न तुम्हाला 4 मुद्दे व्यवस्थित लिहिणं गरजेचे असतात. 4 मुद्दे व्यवस्थित, मिनिमम 4 मुद्दे. आणि मॅक्झिमम जेवढं पुस्तकात दिलं आहे तेवढं सगळं लिहिलं तर 4 पैकी 4 मार्क तुमचे कुठंच जात नाही, भेटतातच तुम्हाला 4 पैकी 4 मार्क. कारण डिफरन्स बिटवीनमध्ये मार्क्स कटत नाहीत. जसं बुकमध्ये दिलेलं आहे तसंच लिहा. फक्त पॉईंट्सचा कॉलम वेगळा करा, डिव्हिडंटचा कॉलम वेगळा करा, इंटरेस्टचा कॉलम वेगळा करा. असे 3 कॉलम झालेच पाहिजे. पॉईंटमध्ये पॉईंट वाईज 4 मुद्दे तुम्ही लिहिलेच पाहिजे. 4ही मुद्दे करेक्ट एक्सप्लेन केले पाहिजे, तर तुम्हाला 4 पैकी 3 वगैरे मार्क्स मिळतात. पण बुकमध्ये दिलेले सगळे पॉईंट जर तुम्ही जसेचे तसे लिहिले तर 4 पैकी 4ही पॉईंट्स मिळतात. ठीक आहे. चांगले अक्षरं काढून व्यवस्थित फक्त मुद्देसूद एक्सप्लेन करा, चांगले मार्क्स मिळतात. ठीक आहे. तर हे होतं तुमच्या चॅप्टर नंबर 10बद्दल ओव्हरऑल समरी. आता आपल्याला त्याची एक्सरसाइज बघायची आहे. एक्सरसाइजमध्ये काही आपण सगळे प्रश्न घेणार नाही आहोत. सगळे प्रश्न जर घेतले तर आपल्याला एक लेक्चरसुद्धा कमी पडेल. त्यामुळे काही प्रश्न आपण घेऊया ज्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कसे सॉल्व करायचे असतात किंवा अभ्यास कसा करायचा असतो एक्सरसाइजचा. बघा, डिव्हिडंट इज पेड टू. कोणाला पेड केला जातो रे डिव्हिडंट? आता आपण गेल्या 3 लेक्चरमध्ये, 3 लेक्चर कशाला, गेली 6 लेक्चर, याच्यापूर्वीची 3 लेक्चर आणि मागच्या आठवड्यातली 3 लेक्चर आणि या आठवड्यातली 2 लेक्चर, अशी 5 लेक्चर. आणि आता हे आपलं 6वं लेक्चर. या 6व्या लेक्चरमध्ये निम्मं आपण सिलेबसच बघितला आहे. ओके, चॅप्टर्सच बघितलेत, कंटेंटच बघितलेत. तर गेली 6 लेक्चर आपण बघतोय, त्या गोष्टी परत वाचतोय. तर त्यातून तुम्हाला काय वाटतं? डिव्हिडंट इज पेड टू. कोणाला पेड केला जातो डिव्हिडंट? शेअर होल्डर्सला. जर इथे कंपनीचे मेंबर्स असते तरी आलं असतं, कंपनीचे ओनर्स असते तरी आलं असतं आन्सर. ओनरला केला जातो, शेअर होल्डर्सला केला जातो, मेंबर्सला केला जातो. ठीक आहे. डिव्हिडंट पेड. दुसरं आहे, इज प्रॉफिट शेअर्ड बाय द कंपनी. प्रॉफिट शेअर केलं जातं कंपनीद्वारे विथ द शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सला जे काही प्रॉफिट कंपनीद्वारे दिलं जातं त्याला काय म्हणतात? इंटरेस्ट म्हणतात का? शेअर होल्डर्सला जे काही प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होतं त्याला डिव्हिडंड शेअर इंटरेस्ट म्हणतात का? नाही. कारण इंटरेस्ट ज्यांना मिळतं ते कोण असतात? कंपनीचे क्रेडिटर्स असतात.
शेअर होल्डर्स तर कंपनीचे ओनर्स आहेत, मग त्यांना कसा काय इंटरेस्ट मिळेल? इंटरेस्ट हा मिळत असतो तुमच्या कंपनीच्या क्रेडिटर्सला किंवा डिबेंचर होल्डर्सला. रेंट मिळतो का? नाही. मग काय मिळतं त्यांना? डिव्हिडंड मिळतो. कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचे असतात. थर्ड क्वेश्चन बघा, डिव्हिडंड इज रिकमेंडेड बाय. कोणाकडून रिकमेंड होतो डिव्हिडंड? मॅनेजिंग डायरेक्टर होतो का? मॅनेजिंग डायरेक्टरकडून? नाही. तुमच्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरकडून डिव्हिडंड रिकमेंड होत नाही. तुमचा डिव्हिडंड रिकमेंड होतो हा तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून. ठीक आहे. डिक्लेअर तुमचे शेअर होल्डर्स करतात. तुमच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये फायनल डिव्हिडंड तुमचे शेअर होल्डर्स करतात आणि इंटर्म डिव्हिडंड तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर करतात. पण रिकमेंड किंवा डिक्लेरेशन ह्या दोन्ही गोष्टी तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टरच करत असतात. ठीक आहे. इंटर्म डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड बाय. इंटर्म डिव्हिडंड कोणाकडून डिक्लेअर्ड होतो? तर तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून. फायनल डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर, शेअर होल्डर्स ऑर डिपॉझिटर्स. तर आता हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. इंटर्म डिव्हिडंड हा तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून डिक्लेअर्ड होतो, पण फायनल डिव्हिडंड हा तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून डिक्लेअर्ड नाही होत. तो तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून रिकमेंड होतो आणि डिक्लेअर्ड बाय द ओनर किंवा शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी. ठीक आहे. मेंबर्स ऑफ द कंपनी, शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी ऑर द ओनर्स ऑफ द कंपनी. ठीक आहे. डिव्हिडंड कॅन नॉट बी डिक्लेअर्ड आउट ऑफ. डिव्हिडंड हा तुमच्या प्रॉफिटच्या पलीकडं कुठलाही नसतो. तुमचं जेवढं प्रॉफिट आहे किंवा तुमचं जेवढं कॅपिटल आहे त्या कॅपिटलमधून तुम्हाला तो दिला जातो. तर अशा पद्धतीने हा डिव्हिडंड तुम्हाला, अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला अशा पद्धतीने वेळ द्यायचा असतो. नेक्स्ट बघा, डिव्हिडंड शुड बी पेड विदिन फिलिंग द ब्लँक्स डे. 8 नंबरची फिलिंग द ब्लँक्स बघितली मी. फिलिंग द ब्लँक्स डेटमध्ये तुम्हाला डिव्हिडंड डिक्लेअर करायचा असतो. किती दिवसाच्या आत? 30 दिवस. डिव्हिडंड पेड करायचा असतो. डिक्लेअर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत डिव्हिडंड पेड होणं गरजेचं असतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या आहेत तुमच्या ऑब्जेक्टिव्स, म्हणजे तुमच्या फिलिंग द ब्लँक्स. तसंच तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय येतं? मॅच द पेअर. पुस्तकात तुम्हाला 2 मॅच द पेअर दिलेले आहे. चांगल्या करून ठेवा. कुठली येईल आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे जे काही आपल्यासमोर आहे, जे काही आपल्याजवळ मटेरियल आहे, आणि वेळ तर भरपूर आहे, असं म्हणू शकत नाही तुम्ही आता आमच्याजवळ वेळ नाही. ठीक आहे. मूळ नसेल तुमचा, तुम्हाला बाहेर जायला मिळत नाही, घरातल्या घरात बसून राहावं लागतं, नुसतीच बुकं, अभ्यास, लेक्चर्स एवढ्याच गोष्टी तुम्हाला कितीतरी गेल्या 7-8 महिन्यापासून तुम्ही करताय. मान्य आहे, बोर झाले असणार, बट याचा फायदा करून घ्या ना. पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघा. तुमचं 12वीचं वर्ष आहे, तुमच्या घरात गेस्ट येत नाही, तुम्ही कुठं जात नाही, तुम्हाला कुठं जायला लागत नाही, तर तुम्हाला टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर 12th क्लास. यू कॅन गिव्ह युअर ऑल कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर 12th क्लास सो दॅट यू कॅन गेट द मोर मार्क्स, so that you can get the maximum percentage in your 12th standard, like 10th standard. ओके. 10व्या वर्गामध्ये तुम्ही जसे जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवले तसे जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवण्याचा तुम्हाला आत्ता चान्स आहे, कारण तुम्हाला बाहेर कुठल्याही पद्धतीचे कामं नाहीत. तुम्हाला आईवडील बाहेर पाठवत नाही काम करायसाठी, तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागत नाही, तुम्हाला क्लासेसला जावं लागत नाही, नुसते घरात बसलेले आहात. घरात बसून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. जास्तीत जास्त अभ्यास करा. त्यानंतरचा प्रश्न आहे टर्म्स. तर टर्म्स अँड फ्रेजेस क्वचित येतात, पण करून ठेवा. ट्रू अँड फॉल्स कंपल्सरी प्रश्न येतो आणि जस्टिफाय द आन्सर येतं. ट्रू लिहिलं आहे तर का लिहिलं आहे आणि फॉल्स लिहिलं आहे तर का लिहिलं आहे हे तुम्हाला जस्टिफाय करायचं असतं. आणि 4 मार्कासाठीचा प्रश्न येतो हा. तर त्या 4 मार्कासाठी सुद्धा तुम्हाला 4 पॉईंटमध्ये ते एक्सप्लेन करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही जर ट्रू आहे तर का आहे आणि फॉल्स आहे तर का आहे जर लिहित असाल तर ते तुम्हाला जस्टिफाय करण्यासाठीचे 4 पॉईंट अपेक्षित असतात. कमीत कमी 4 पॉईंट तुम्ही द्यायला पाहिजे.
ठीक आहे. तर त्या दृष्टीने ट्रू अँड फॉल्सचा अभ्यास करत चला. आता इथून पुढे स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायला येत असतं. फाइंड आउट द ऑड. 4 मुद्दे दिलेले असतात, 3 ते 4. त्यातलं एक काहीतरी वेगळं असतं, ते तुम्हाला ऑड करून शोधून काढायचं असतं. ठीक आहे. तर पेपरमध्ये लिहिताना त्याला पहिली दुसरीतल्या वर्गातल्यासारखं असं सर्कल करायचं नाही. 3 पॉईंट लिहिलेमध्ये जो काही त्यातला ऑड असेल त्याला सर्कल केला, तसं करायचं नाही. त्याचं जे ॲक्च्युअल आन्सर आहे ते आन्सर त्याचं खाली लिहायचं. कंप्लीट द सेंटेन्स. काही शब्द इथे इनकम्प्लीट आहेत. आता वर्ड डिव्हिडंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन टर्म. बरोबर. लॅटिन भाषेमधून हा डिव्हिडंट शब्द आलेला आहे. मग लॅटिन भाषेमध्ये त्या डिव्हिडंट शब्दाला काय नाव होतं हे तुम्ही इथे लिहिलं अपेक्षित आहे. डिव्हिडंट इज पेड टू. डिव्हिडंट कोणाला पेड होतो? शेअर होल्डर्सला. डिव्हिडंट कॅन बी डिक्लेअर्ड ओनली रिकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर. Dividend must be paid in financial year. The meeting at which final dividend is approved is कुठल्या मीटिंगमध्ये? AGM, ॲन्युअल जनरल मीटिंग. ठीक आहे. तर असे सेंटेन्स कंप्लीट करायचे असतात. करेक्ट ऑप्शन. आता हे बघा, डेव्हिड दिलेला आहे, याचा आन्सर पण डेव्हिडरमच आहे. The word dividend is derived from the Latin term dividendum. लॅटिन भाषेमध्ये डिव्हिडंड शब्द होता. त्या शब्दापासून डिव्हिडंड शब्दाची उत्पत्ती झाली. मग आता इथे डिव्हिडंड आहे तर समोरच्या ग्रुपमध्ये काय येणार? डिव्हिडंड. कारण डिव्हिडंड हा शब्द लॅटिन भाषेमधला आहे आणि आपल्या भाषेमध्ये आता त्याला काय हे झालं? डिव्हिडंड. इंटरेस्ट कोणाला दिला जातो? फायनल डिव्हिडंड म्हणजे काय? इंटर्म डिव्हिडंड म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. याचे उत्तर तुम्हाला मागे भेटून जाते. ॲन्सर्स इन 1 सेंटेन्स. व्हॉट इज डिव्हिडंड? डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंड राईट टू रिकमेंडेशन. डिव्हिडंड कोणाला राईट असतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरला. फायनल डिव्हिडंड फायनल इयर ऑफ ॲन्युअल जनरल मीटिंग. ॲन्युअल जनरल मीटिंगच्या फायनल मीटिंगमध्ये डिव्हिडंड जो डिक्लेअर्ड होतो त्याला फायनल डिव्हिडंड म्हणतात. इंटर्म डिव्हिडंड दोन AGMच्या मध्ये जे काही एक बोर्डाची मीटिंग घेतली जाते आणि त्यामध्ये जो डिक्लेअर केला जातो तो इंटर्म डिव्हिडंड. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे, पाठ करून ठेवायचे आहे. आता तुम्हाला बुकमध्ये लिहिण्यासाठी म्हणा किंवा मोठे प्रश्न ज्याच्यामध्ये तुमचं नेहमी कन्फ्युजन असतं की कुठला प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे लेसन नंबर 10 मधला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. का तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे. म्हणून डिस्कस लीगल प्रोव्हिजन फॉर द डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. कुठल्या लीगल प्रोव्हिजन आहे? तर 3 वेगवेगळ्या लीगल प्रोव्हिजन आहे. आपण ऑलरेडी बघितलेले आहे. 3 कुठल्या लीगल प्रोव्हिजन्स आहे? सोर्स ऑफ डिक्लेरेशन. ओके. पहिला हे काय होतं? सोर्स ऑफ डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड आणि पेमेंट ऑफ डिव्हिडंड. हे 3 जे लीगल प्रोव्हिजन्स आहेत, 3ही लीगल प्रोव्हिजन इथे एक्सप्लेन करणं तुम्ही अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हा होता तुमचा लॉंग क्वेश्चन. त्याचबरोबर ॲन्सर इन ब्रीफमध्ये तुम्हाला स्टेट एनी 4 पॉईंट ऑफ कीप्ड इन द माइंड बाय द लिस्टेड कंपनी विथ रिस्पेक्ट टू डिव्हिडंड. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो लिहा ॲन्सर इन ब्रीफमध्ये. डिफरन्स बिटवीन तर दोन्हीही महत्त्वाचेच आहे, ते तुम्ही लिहा. अगर नका लिहू पण ते चांगले लर्न करून ठेवा, ते फार महत्त्वाचे आहे. तर हे होते शॉर्ट टर्म. कन्सेप्ट क्वचित येतात, कन्सेप्ट विचारत नाहीत कारण शॉर्ट नोट येतात तुम्हाला. तर शॉर्ट नोटमध्ये इंटर्म डिव्हिडंटवर येऊ शकते, इंटरेस्टवर येऊ शकते, डिव्हिडंटवर येऊ शकते, तुम्हाला फायनल डिव्हिडंटवर येऊ शकते, अनपेड डिव्हिडंटवर पण येऊ शकते. ठीक आहे. तर ह्या ज्या आहेत या तुमच्या शॉर्ट नोट येऊ शकतात.
तर त्यासुद्धा तेवढ्याच ताकदीने लिहिणं अपेक्षित आहे. 4 मार्कासाठीचा प्रश्न असेल तर 2 ते 2.5 पूर्ण पेज, 2 साइडेड 2 पेज आणि 1 निम्म पेज असं तुमच्याकडून लिहिणं अपेक्षित असतं. ठीक आहे. सो मे बी तुम्हाला हे चॅप्टर समजलेलं असेल. पूर्ण कंटेंट मी ह्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेले आहे. 10ही चॅप्टर आपले व्यवस्थितरित्या पार पडले आहे. सगळे पॉईंट, सगळे मुद्दे आपण त्यात कवर केलेले आहे. तरीसुद्धा जर कोणाला काही क्युरीज असेल, काही गोष्टी समजल्या नसतील किंवा अजून काही गोष्टी हव्या असतील, अजून शिकवायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा, विचारा. तुमच्या प्रश्नाचं निरसन हे नक्की होईल. ठीक आहे. सो आय थिंक वी शुड स्टॉप हिअर, कारण आपलं चॅप्टर संपलेलं आहे आणि आपण पुढचं चॅप्टर जे आहे फायनान्शियल मार्केट 11 नंबरचं चॅप्टर ते पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरसाठी. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया फायनान्शियल मार्केट म्हणजे काय असतं फायनान्शियल मार्केट. ओके. आपले आता शेवटचे 2च चॅप्टर राहिलेत. तेवढे 2 चॅप्टर आपण पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये कंप्लीट करूया. म्हणजे दिवाळीच्या आधी आपला सगळं पूर्ण सिलेबस संपलेला राहील आणि दिवाळीनंतर वॅकेशन्स नंतर आपण फक्त आणि फक्त रिव्हिजन घेऊया. प्रत्येक लेसनमधला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे मी बाहेर काढणार आहे आणि तेवढेच तुम्हाला शिकवणार आहे. तेवढ्याच याच्यावर व्हिडिओ मी बनवणार आहे महत्त्वाच्या प्रश्नांवर. ठीक आहे. सो आणि त्यानंतर शेवटचा टप्पा असेल आपला पेपर सॉल्विंग. जस्ट पेपर सॉल्व करत बसायचे. जेवढे पेपर तुम्हाला भेटतील तेवढे सॉल्व करत बसा. काही फरक पडत नाही. कट असेल सिलेबस काही असेल, पण पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस तर होईल तुमची. टाईम लिमिट तर वाढेल, कारण लिहिण्याची तुम्हाला लिमिट नसते. लिहिण्यासाठी तुम्हाला स्पीड नसते. पण स्पीड नसल्यामुळे संपूर्ण पेपर 3 तासामध्ये कवर होत नाही. सो तो कवर होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लिहिणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस गरजेची आहे. सो ती प्रॅक्टिस करणं चालू करा आता. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय. ओके. सो सी मीट इन नेक्स्ट lecture. Thank you and bye bye.